चांगला होता, टप्पा चांगला होता, फलंदाजातला नाहीये हा बॉल. यष्टीरक्षकाच्या हाताखाली जाऊन विसावतोय आणि बॉल येतोय डॉट. डॉटच्या साह्याने इथे मात्र अकाउंट तर ओपन केलं. मी म्हणेल टीम रामाच्या वाडीनं पहिला बॉल गुडलाईन स्पॉट वरती आदळला होता. इथे मात्र फलंदाजाला समजलं नाहीये. पुन्हा राईट मोर द विकेट. यास कोला टाकला होता. पंचांकडे अपील. पंच विकेटचं पतन होत आहे. बॅक टू डग आउट. पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला. नेक्स्ट फलंदाजी ट्रॅक वरती आपण बाद होतोय. मित्र म्हणेल प्रभाकर आलाय न्यू बॅटर. पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला आल्यानंतर थोडीशी नाराजगी व्यक्त होईल शिल्लार टीम कडनं. इथे रामाची वाडी टीम वेगावर स्वार. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं गोलंदाज सचिन इथे थांबणार नाहीये. वेग आहे इथे. फटका सजवलाय. लाजवाब फटका आहे परंतु शतरक्षक तिथे तैनात. ही सुद्धा झेल टिपलं जाईल. फलंदाज होईल बाद. झटका क्रमांक दुसरा. बॅक टू डग आउट. प्रभाकर गेल्या पावले तंबूच्या आसऱ्याला रिटर्न होतोय. टोक डीजे. आणि तदनंतर पुढचा बॅटर आउट झाला आणि हा सुद्धा लेट रवाना केला. मी विनंती करतोय नेक्स्ट बॅटर तयार ठेवायचा आहे आणि प्रत्येक शतकाला इथे 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल. टायमर लावला आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 शतकं संपुष्टात येणं खूप गरजेचं आहे. अन्यथा 4थ्या शतकामध्ये एक प्लेयर 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. सचिन नावाचं बादू इथे गोंगवत असताना आपण पाहतोय. इथे विचार करायला गेलं तर 4 चेंडू फेकलेत. 2 विकेटचं पतन. एकही धाव खर्च केली नाहीये. अजूनही अकाउंट ओपन करून दिलं नाहीये शिल्लार टीमला. सुरुवातीलाच मी म्हटलं होतं सचिन हा गोलंदाज वेगावरती स्वार असतो आणि ते स्वार होऊन दाखवलाय. 4 बॉलमध्ये 2 विकेटचं पतन. निर्धाव इथे खेळी. यावेळेस बॅटला ब्रश केलाय. शतरक्षक आहे. यष्टीरक्षक चुकी करतोय. इथे फर्स्ट स्लिप शतरक्षक चेंडूला कव्हर करतोय. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. अकाउंट ओपन झालाय. श्री गणेश झालाय. इथे शिल्लार टीमचा 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 धाव धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. गुड गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अगदी चिंगूट आणि चिंगूट गोलंदाजी ते पाहायला मिळते. बायच्या स्वरूपात पंच बायची धाव आहे. यस नक्कीच बायची धाव इथे पाहायला मिळाली. यावेळेस फटका सजवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक चेंडूला जज करतोय परंतु चेंडू होतोय फरार. हा येतोय या मॅच मधील पहिला चौकार. मास्टरचं खूप खूप कौतुक. तसेच केटीसी लाईव्ह इव्हेंटचे सर्व मेंबर्स आपण आपल्या माध्यमातून ही शृंखला जगभरात पोहोचवत आहेत. आपले खूप खूप आभार. लाजवाब लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तसेच डीजे वॉली सुद्धा सुरेख धून वाजवत आहेत. येऊया मॅच मध्ये नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलाच बॉल होता. सुद्धा वेगावर स्वार आहे गोलंदाज जय.
जय जय जयच्या नावाचं वादळ इथे गोंगाबल का आतापर्यंत सचिनने आपला दबदबा निर्माण केला होता. आता जय मात्र त्याच पावलावर पाऊल ठेवून दबदबा निर्माण करेल का? इथे फटका सजवलाय आपण पाहतोय. मिड ऑनला झेल टिपला जातोय, फलंदाज होईल बाद. तिसरा झटका, तिसरा आद्रा आपण पाहतोय. टीम शिल्लारला मिळाला जातोय. बॅक टू डग आउट. भीमा ठोक डीजे. यावेळेस पंचांकडे अपील, परंतु अपील पेटाळली जाते. इथे मिळेल एक धाव. दुसऱ्या धावेचं कॉलिंग. इथे मात्र कॉलिंग थांबवलं जात आहे. फक्त आणि फक्त एक धाव आणि एका धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचती 6 या आकड्यावरती. यस, अपील मात्र केली होती, परंतु अपील पेटाळली जाते. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय टीम सौदरवाडीचा एक विस्फोटक खेळाडू दशरथ केवारी आणि लेग बायचा पण आपण पाहतोय. गोलंदाज उत्तम आहे. यावेळेस सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉर्ट मिड ऑनला बॉल उचल फेक करणार. तिथपर मात्र एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचे कॉलिंग. तुतू मेमे इथे चाललं होतं. धोक्याची घंटा इथे वाजता वाजता राहिली गेली. शतक क्रमांक दुसरं संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 8 या आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 विकेटचं पतन आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 8 या आकड्यावरती. आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. मोठाली फटकेबाजी शिल्लर टीमला करावी लागेल, कारण की समोर जर विचार करायला गेला तर कशळ विभागातील एक नावाजलेली टीम रामाची वाडी, ज्या टीमचा दबदबा कशळ नये कर्जत नव्हे तर कालापूर तालुक्यात सुद्धा या टीमचा दबदबा आहे. ही टीम अगदी कालापूर तालुक्यापर्यंत जाऊन आपल्या गावाचं नाव इथे रोशन करते. आपला खेळ, आपला दबदबा, आपला दरबारा निर्माण करते. आणि तीच टीम आज इथे शिल्लारवाडी टीम समोर लढत देत असताना काय घडणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार आणि कोण हारणार, इथे विचार करायला गेला तर रामाचीवाडी टीमने शिल्लारवाडी टीमला जगडून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येतोय रुपेश. वैयक्तिक पहिला आणि संघाचे तिसरे शतक. रिव्हर्स अटेम्प्ट लगी तो आबादी नाही तो बरबादी. इथे पहिलाच बॉल पेस केलाय. रिव्हर्स अटेम्प्ट लगावला होता. एक धाव तर मिळाली. एका धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचती 9 या आकड्यावरती. 4 शतकांचा खेळ म्हटला तर 40 ते 45 धावा सहजरित्या मारणं गरजेचं होतं आणि समोर रामाचीवाडी टीम असताना 50 ते 60 धावा टोकणं गरजेचं होतं. इथे फक्त आणि फक्त धावा आल्यात 9. यावेळेस पटका सजवला अलाउद कार्पेटच्या साह्यानं. क्षेत्ररक्षक आहे, परंतु काय घडलं इथे 2 क्षेत्ररक्षकाला बेदून चेंडू झालाय फरार. हा आलाय ह्या इनिंग मध्ये दुसरा चौकार. ठोकडीचे यावेळेस सुरेख गोलंदाजी. एक चौकाराचा मारा खाल्ल्यानंतर पुढचा बॉल इथे कशा प्रकारे कमबॅक करायचंय ते मात्र गोलंदाजाने दाखवून दिलाय. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती लाजवाब गोलंदाजी.
रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस सुद्धा डॉट बॉल. टीम शिल्लारला विचार करायला गेलं तर जकडून ठेवण्याचं काम रामाचेवाडी टीमच्या गोलंदाजांकडनं केलंय. अर्ध काम तर या गोलंदाजाने संपुष्टात आणलंय. काय घडेल या मॅच मध्ये, कोण जिंकेल आणि कोण हारेल. आतापर्यंत मी तर म्हणेल टीमची टोटल फक्त आणि फक्त जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. यावेळेस सुद्धा सुरेख गोलंदाजी. फलंदाजाला बॉल समजला नाहीये. अगदी बॅटच्या जवळून बॉल जाऊन विसावतोय. एसटी रक्षकाच्या हाताखाली हा सुद्धा डॉट बॉल येतोय. तिसऱ्या षटकाच्या 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि टीमचे टोटल फक्त आणि फक्त 13 या धाब्यांवरती. शेवटचा बॉल. यावेळेस फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय घडणार. चेंडूला जज करतोय परंतु झेल जमीनला दान केलंय. क्रिकेटमध्ये समीकरण असतं कॅच इन टू मॅच विन, कॅच ड्रॉप टू मॅच ड्रॉप. परंतु इथे तसं पाहायला मिळेल का. खराब पैकी खराब आणि खराब फील्ड इथे पाहायला मिळाले. पंच 1 विकेट 1 धाव 1 शॉट. एक शॉट आणि 2 धावा. सर्व खेळाडूंना सर्व फलंदाजांना विनंती आहे पिचवरनं दुसरी धाव घ्यायची नाहीये आणि तर शॉर्ट रन दिला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. नाईट रजनी शृंखला आपण पाहतो. या शृंखलेमध्ये कित्येक खेळाडूंचं खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच आदरणीय राजेश भोईर साहेब यांचंही इथे आगमन झालंय. त्यांचं या शृंखलेतर्फे मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. या 2 धाब्याच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचती 15 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येतोय जतीन. शेवटचं शतक, स्लोगरचं शतक, हाणामारीचं शतक फेकण्यासाठी जतीनला इथं आपण पाहतोय. गोलंदाजी रडार वरती, बॅटिंग स्टॅन्स वरती फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला आकाश. यावेळेस फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. सेट ऑन ड्राईव्हला फटका सजवला होता. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉलिंग. तू मे एकाच रडारवरती 2 गाड्या. परंतु इथे पाहायला काय मिळत आहे, थोडंसं मिसफिल्ड, फेकी थोडीशी खराब, परंतु पैकी कव्हरअप करता आली नाहीये. इथे एकाच्या ठिकाणी 2 धाबा मिळाला जात आहे. 2 धाब्याच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावरती. जतीन आणि पहिल्याच बॉलवरती 2 धाबा. यावेळेस फटका सजवलाय पुन्हा त्याच दिशेला आपण पाहतोय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेदून पुन्हा चेंडू झालाय फरार. हा येतोय F1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार ठोकडीचे आहे. फेअर डिलिव्हरी आहे. यस, आदरणीय सुभाष भासे साहेब सुद्धा इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचं या शृंखलेतर्फे सहर्ष स्वागत. तसेच आदरणीय योगेश भोईर साहेब हेही इथे उपस्थित आहेत. त्यांचं या शृंखलेतर्फे सहर्ष स्वागत. यावेळेस फटका फसलाय. एसटी रक्षक चेंडूला जज करतोय. इथे मात्र विकेटचं पतन. 1 मोर डाऊन विकेट. विकेट क्रमांक 4 तंबूच्या असलेला आपण पाहतोय आकाश बॅक टू डग आउट. ठोक चला टीम सिलार मगासपासून आपल्याला कॉल केला जातोय. विनंती आहे आपले नेक्स्ट बॅटर तयार ठेवायचे आहेत. वेळ कोणीही स्पेंड करू नका. वेळेला महत्त्व द्या. नाईटच्या मॅचेस आहेत. पूर्ण प्रेक्षक आपल्या मॅचेस पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण खेळ संपुष्टात आणणे खूप गरजेचं आहे. आपला वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. जितक्या लवकर आपण मैदानामध्ये जाऊ तितक्या लवकर आपले सामने इथे संपुष्टात येतील. एवढ्या मॅच मध्ये न्यू बॅटर आला बॅटिंग स्टान्स वरती रोहन.
यावेळेस फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल झालाय फरार. या फटक्यांची पहिले गरज होती, हे फटकं येणं खूप गरजेचं होतं. रोहन आलाय, आल्या आल्या ठोकलाय. इथे चौकार आणि चौकाराच्या साह्यानं शिल्लारची टोटल जाऊन पोहोचली आहे 4 गड्याच्या मोबदल्यात 25 या आकड्यावरती. मी म्हटलं होतं 40 ते 45 धावा येणं गरजेचं होतं, परंतु लो स्कोरिंग मॅच इथे पाहायला मिळेल का? शेवटचा चेंडू, शेवटचे 2 बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जतीनला पाहतोय. पहिला बॉल 2 धावा, नेक्स्ट बॉल वरती चौकार आणि तदनंतर विकेट आणि नंतर आलाय चौकार. यावेळेस कोलाट टाकला होता, स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न. इथे पंचाने आकाशाला गपसणी घातली. फलंदाज होईल बाद. रनअपच्या स्वरूपात मी तर म्हणेल बॅक चुटक आउट होतोय आकाश. चला न्यू बॅटर, शेवटचा चेंडू असेल आणि न्यू बॅटर त्वरित रवाना करायचंय. 25 धावा धाव फलकावरती. अगदी लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे मित्रांनो. कोण जिंकेल आणि कोण हारेल हे शेवटच्या चेंडूपर्यंत सांगणं खूप कठीण आहे. ना पंच सांगू शकत, ना प्रेक्षक, नाही आम्ही तुम्ही. इथे मात्र फक्त आणि फक्त शेवटचा बॉल सांगून जाईल कोण जिंकेल आणि कोण हारेल. शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट जतीन. न्यू बॅटर दीपक यावेळेस न्यू बॅटर होता. मिसफिल्ड यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु एक चोटीदा मित्र म्हणेल मिळाली जाती. शतक क्रमांक 14 संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 26 या आकड्यावरती. विजयासाठी 24 बॉल आणि 27 धावांची गरज असेल. चला टीम शिलार, आपण मैदानामध्ये त्वरित रवाना व्हायचं आणि क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे. तत्पर आपण येऊया. मान्यवरांची मांदे आली आपल्या मंचावर लाभलेली आहे, आपल्या शृंखलेला लाभलेले आहे, तर आपण त्यांच्या यथोचित मान सन्मानाकडे ओळूया. आदरणीय श्री राजेश भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आदरणीय रमेश मराडे दादाला, आपण आपल्या हातचे त्यांच्या इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे. एक मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या शृंखलेची मित्र म्हणेल आगळी वेगळी ओळख म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे यथोचित मान सन्मान केला जातो. त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. पूर्ण आयोजक त्यांच्या बाजूला आपण पाहतोय. ऑफिशियल पंच आपण पाहतोय मैदानाकडे रवाना होताना सुरेश सर आणि त्यांच्या समेत मित्र म्हणेल हरी सर, हे दोघे आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. हरी सर आपण यायचंय पंचांच्या भूमिकेत. नेक्स्ट सत्कार समारंभाकडे आपण जाऊया. आदरणीय सुहास भाषे साहेब हे इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आदरणीय गणेश मशे साहेबांना आपल्या हातचे आदरणीय सुहास भाषे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे. तसेच आमच्या सर्वांचे लाडके आणि प्रत्येक आयोजनात ज्यांची उपस्थिती असते आणि आम्हाला नेहमी त्यांची साथ असते, तसे आमचे आदरणीय शरद सर हे इथे उपस्थित आहेत. इथे त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो, आमचे सरपंच लाडके आदरणीय शरद सर इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. प्रत्येक आयोजनात त्यांची एंट्री ही असतेच असते. आणि दादा सर्व आयोजकांचा खूप खूप आभार. तुम्ही येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करतायत, तसेच प्रत्येक मान्यवरांचा सुद्धा या शृंखलेतर्फे खूप खूप आभार व्यक्त आहेत. आपण वेळात वेळ काढून आमच्या आयोजनाला भेट दिली आहे. येऊया मॅच मध्ये. 24 बॉल आणि टोकायच्या तब्बल 27 धावा. कोण जिंकणार कोण हारणार हे मात्र शेवटचं चेंडू ते सांगून जाणार. एका बाजूला आपण पाहतोय टीम रामाची वाडी आणि त्यांच्या विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट लढत देत असताना टीम शिल्लार. 26 तर टोकलायत, 27चं टार्गेट फेस करत असताना इथे आपण पाहतोय रामाची वाडी टीम डिफेन्स करायचे आहेत. यस, बॅक टू बॅक 3 चौकार जर लगावले तर रोख कॅश 500 रुपये शरद सरांकडनं मिळाली जाईल रामाची वाडी टीमच्या या खेळाडूला. पहिला तर आलाय
इथे बक्षीस लावण्या अगोदरच फलंदाज मित्र म्हणेल कैलासच्या माध्यमातून चौकार तर आलाय, अजून जर 2 चौकार आले तर नक्कीच शरद सरांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं रोख कॅश इथे दिलं जाईल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती चौकार. अगदी लो स्कोरिंग मॅच. पुन्हा दुसऱ्या बॉलवरती टोकलाय 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 दणदणीत करकरीत चौकार ठोकडीचे. एक चौकार आणि 500 रुपये. यावेळेस पटका सजवला क्षेत्ररक्षक आहे, अडवला जाईल का? नक्कीच. इथे 500 रुपये आमच्यापर्यंत पोहोचले होते आदरणीय शरद सरांकडनं, परंतु इथे मी तर म्हणेल हा बॉल अडवला गेलाय. 1 धाव मात्र अंकित केली. 3 बॉल आणि टोकलाय तब्बल 9 धावा. यावेळेस पटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत. काय घडणार या बॉल वरती? झेल जमिनीला ताण. एकच धाव जीवदान मिळालं जात आहे. जय या फलंदाजाला. बराच काय चेंडू हवेत होता. यष्टीरक्षक चेंडूला जज करत होता, परंतु झेल मात्र जमिनीला दान केली. इथे मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव आणि एका धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचती 10 या आकड्यावरती. अगदी दुसऱ्या शतकामध्ये मित्र म्हणेल मॅच संपुष्टात येईल की काय? नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल उत्तम दोरे. इथे आलाय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावरती. यावेळेस फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, करणार नाहीये चुकी. झेल टिपला जातोय. फलंदाज कैलास बॅक छुटक आउट. या कैलासची फलंदाजी जर विचार करायला गेला तर गेल्या 2 वर्षांमध्ये अगदी इन्फॉर्म, याही वर्षी इन्फॉर्म आहे, परंतु 2 वर्षांमध्ये या फलंदाजाने आपला दरारा दबदबा निर्माण केला होता आणि तोच दरारा दबदबा घेऊन इथे मैदानामध्ये सलग 2 चौकार लगावलेले. चला न्यू बॅटर टीम रामाची वाडी. येईल सोनाली 11 कासगाव वाडी आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट लढत देत असताना आपल्याला पाहायला मिळेल वाघेरा. दोन्ही संघाचे संघनायक टच द बॉक्स मध्ये लगेच रवाना व्हायचे आहेत. वेळ स्पेन करायचा नाहीये. चला वाघेरा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल सोनाली 11 कासगाव वाडी. वेळ स्पेन करायचा नाहीये. शेवट आणि अंतिम कॉल असेल दोन्ही संघांना. स्ट्राइक एंड वरती आपण जयला पाहतोय. यावेळेस सॉरी न्यू बॅटर आलेला आहे. पहिलाच बॉल पेस केला आणि पहिलाच बॉल इथे मित्र म्हणेल डॉट आलाय. शतक क्रमांक 2 चालू असताना पहिल्याच बॉलवरती डॉटची फेकी. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावर, 14 धावा धावफलकावरती. चौदा धावा धावफलकावरती. 2 चेंडू डॉट फेकलेत. लाजवाब गोलंदाजी सिल्लार टीम कडनं. हीच गोलंदाजी शेवटपर्यंत करावी लागेल. फटका बसला. हेलिकॉप्टर कर 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 परंतु नॉन मॅनलँडच्याही बाहेर. मी तर म्हणेल इथे बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार. हा येतोय F1 क्वालिटीचा पतंजली बाबा ब्रँड षटकार. क्षेत्ररक्षक बना दर्शक. यावेळेस येतोय हा आझम सलगचा 2रा षटकार. पुन्हा ठोक डीजे. करासाठी 26 धावा धावफलकावर. विजयासाठी 1 धावेची गरज वाघेरे संघाचा. इथे